हाय हॅलो नमस्ते सर्व माझ्या यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्व. हे बघा, आज आहे ना तुम्हाला ढोबळी माशाचं कालवण ढोबळी माशाचं कालवण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. एकदम फटाफट कांदा जरा टेचून घ्यायचा आणि गॅसवर असं भाजत ठेवायचा. कांदा आणि खोबरं, हे बघा माझ्या यूट्यूब फॅमिली, असं कांदा आणि खोबरं मी गॅसवर भाजून घेणार. लसूण, अद्रक आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करणार. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पटकन होणार आहे मच्छीचं कालवण तुम्हाला मी दाखवणार आज. सर मसाला हे कांदा आणि खोबरं भाजून घेतलं बघा. हे खोबरं, कांदा, कोथिंबीर, अद्रकचा एक तुकडा, हे गावठी लसणाच्या पाकळ्या, जाडं मीठ. एक मी तुम्हाला टिप्स देते इथं की ना, तुम्ही मसाला वाटताना नेहमी ना जाडं मीठ किंवा आपल्याकडे जे काय मीठ असेल ना ते वाटा. त्याच्यामुळं ना आपल्याला मिक्सरच्या भांड्याचं जे ब्लेड आहे ना त्याला धार येते ऑटोमॅटिक, म्हणजे धार बसते. म्हणून हे मीठ वाटायला नक्की लक्षात ठेवा, मीठ वाटायला विसरू नका. मीठ वाटत जा मसाल्यामध्ये. हे कोकम, हे आपला घरचा मसाला आणि हळद एवढंच लागणार. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत झटकीपट होणारं मच्छीचं कालवण तुम्हाला मी दाखवते. तुम्ही फक्त बघत राहा, शेवटपर्यंत रेसिपी बघत राहा. आता मी तुम्हाला एकदम साधी सोपी पद्धत, हे मसाला दाखवला होता ना मग अशी भाजलेला, हा मसाला वाटून घेतलाय. आता बघा मी कशी एकदम झटकीपट चालू जेवण बनवायचं. असं कधी आपल्याला जर घाई असली ना, बाहेर जायचं आणि आपल्या मच्छीचं कालवण करायचं, तर ही पद्धत करा. काय नाही करायचं, फोडणी नाही द्यायची, काय नाही द्यायची. ह्याच्यावरती मसाले टाकायचे जेवढे. बघा आता हे हा मसाला टाकला, हा आपला घरचा मसाला, हळद आणि मीठ मसाला तो वाटण्यातच टाकलाय. आणि एक कोकम तर पाहिजे, कोकम शिवाय मच्छी चविष्ट नाही होत. हे फक्त हलक्या हाताने लावून घ्यायचं आणि ह्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. आता मी दाखवते तुम्हाला. हे बघा, आता हे असं मसाला लावून ठेवला ना मच्छीला. हे बघा, आता ना आपल्याला पाहिजे तेवढी ग्रेव्ही, तेवढं पाणी टाकायचं. आता मला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं मी पाणी टाकणार बस. आणि हे ना गॅसवर ठेवायचं. काय फोडणी द्यायची झंझट नाही, काय नाही. आणि तेल आहे ना वरून टाकायचं. आता मला अंदाज आहे म्हणून मी बॉटलने थोडंसं तेल टाकणार. हे बघा, आता तुम्हाला हे सफेद हिरवं सफेद दिसत असेल ना, पण शिजल्यावर बरोबर लाल दिसणार. आता फास्ट गॅस करून मी झाकून ठेवणार. आणि फास्ट गॅसवर एक उकळी आली ना की गॅस मिडियम करणार आणि मग हे शिजत ठेवणार. नंतर फायनल झालं तुम्हाला दाखवतेच. आपण बघूया. कालवण कसं झालंय ते. हे बघा, बघितलं उकळते ना मच्छीचं कालवण. अजून 2 मिनटं उकळणार, मग झालं कालवण. मी तुम्हाला दाखवते फायनल. आता ह्याच्यावरती फक्त कोथिंबीर टाकायची. मसाल्यामध्ये पण वाटली होती आणि अशी पण आपण टाकूया कोथिंबीर. मस्त झालं ना झटकीपट कालवण. एकदा तरी माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपण आहे ना सर्विंग बाउलमध्ये काढूया मच्छी. याच्यामध्ये मी काढते आणि मग तुम्हाला दाखवते. झटकीपट मच्छीचं कालवण एकदा ना माझ्या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला खरंच आवडेल. खूप छान झालंय.